मित्रांनो, मराठी गाडी बाजार यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तुमच्यासाठी आज मित्रांनो सेकंड हँडमध्ये WRV घेऊन आलेलं होंडा कंपनीचे डिझेलमध्ये व्हाईट कलरमध्ये छान अशी टॉप एंड मॉडेल वेक्स सनरूफ वाली गाडी घेऊन आलेलं मित्रांनो। कंडिशन तुम्ही गाडीची पाहू शकता। गाडी 2018 मधील फर्स्ट ओनर गाडी आहे, टॉप एंड मॉडेल आहे। गाडीची टायरची कंडिशन, त्याच्यानंतर ओव्हरऑल गाडीची कंडिशन मित्रांनो, गाडीची प्राइस, सर्व गोष्टी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सुरुवातीला गाडीच्या कीपासून स्टार्ट करूया। ही गाडीची की आहे, सो बटन स्टार्ट कार आहे मित्रांनो, कीलेस एंट्री आहे। त्याच्यानंतर गाडीच्या फ्रंटपासून आपण सुरुवात करूया। गाडी बॉनेटवरती कुठलाही स्क्रॅचेस तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यानंतर प्रोजेक्टेड लॅम्प तुम्हाला देण्यात आलेले पाहू शकता। त्यानंतर फॉग लॅम्प जे आहेत LED देण्यात आलेले आहे। सर होंडाचा लोगो पाहू शकता। गाडीमध्ये कुठल्याही बॉनेटवरती स्क्रॅचेस तुम्हाला गाडीमध्ये मिळणार नाही। सिल्वर कलरचा खाली बंपर पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर साईड व्ह्यूला मित्रांनो, साईड व्ह्यूला आपली पहिली नजर जाते ती म्हणजे गाडीचे टायर मित्रांनो। तुम्हाला गाडीमध्ये तुम्हाला डायमंड कट अलॉय व्हील तुम्हाला मिळत आहे मित्रांनो। गाडीचे टायर हायटेड देण्यात आलेले आहे। गाडीच्या टायरची साईज देण्यात आलेली आहे 215/60/16 इंचीचे टायर तुम्हाला देण्यात आलेले आहे गाडीमध्ये। टायरची कंडिशन खूप छान आहे। त्याच्यानंतर गाडीचे मिरर जे आहे ऑटोमॅटिक फोल्डेड देण्यात आलेले आहे मित्रांनो। सो त्याच्यानंतर कीलेस एंट्री मित्रांनो, तुमच्या जवळ की पाहिजे आणि तुम्हाला इथं स्विच देण्यात आलेलं आहे। फक्त स्विच तुम्हाला पुश करायचं आहे आणि गाडी ऑटोमॅटिक अनलॉक होणार आहे। सो त्याच्यानंतर साईड व्ह्यू पाहू शकता मित्रांनो। व्हाईट कलरची गाडी आणि गाडीवरती क्लॅडिंग जे आहे मित्रांनो, ब्लॅक क्लॅडिंग देण्यात आलेलं आहे। ब्लॅक क्लॅडिंगमुळे मित्रांनो गाडीला पूर्णपणे शो गेटअप आलेला आहे पाहू शकता। इथे सुद्धा क्लॅडिंग इथं देण्यात आलेलं, डोअर गार्ड देण्यात आलेले। सो ब्लॅक क्लॅडिंगमुळे गाडीचा शो अजूनसुद्धा येणार झालेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो रेअर कॅमेरा इथं देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पार्किंग सेन्सर तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। बॅक व्ह्यू पाहू शकता। टेल लॅम्प जे देण्यात आलेले मित्रांनो, टेल लॅम्प कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही। क्लीन असे टेल लॅम्प तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले मित्रांनो। त्याच्यानंतर आपण फर्स्ट रो आपण पाहणार आहोत। गाडी इंटेरियर कसं आहे आपण पाहणार आहोत। बकेट सीट आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे गाडीमध्ये बसल्यानंतर मित्रांनो, गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला असं वाटणार आहे की तुम्ही सफारीमध्ये किंवा स्कॉर्पिओमध्ये बसलेत मित्रांनो, कारण हायटेड असे सीट देण्यात आलेले पाहू शकता। जो फील जो आहे तो सफारी स्कॉर्पिओचा फील तुम्हाला गाडीमध्ये येणार आहे। आणि डिझेल गाडी आहे मित्रांनो, डिझेलचा ॲव्हरेज मित्रांनो तुम्हाला 20+, 21, 22, 23, 24चा गाडीमध्ये ॲव्हरेज तुम्हाला मिळू शकतो। गाडी तुम्ही इकॉनॉमिकली प्रॉपरली गाडी जर चालवली तर मित्रांनो। गाडीचं इंटेरियर आपण पाहणार आहोत। सो ड्रायव्हर सीटवर बसलेलो आहे मी, समोर स्टेअरिंग आहे माझ्या। तर स्टेअरिंगवरती मित्रांनो तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल तुम्हाला मिळणार आहेत। क्रूज कंट्रोल तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे। त्याच्यानंतर समोर पाहिल्यानंतर स्क्रीन मोठी अशी तुम्हाला गाडीमध्ये मिळते। त्याच्यानंतर डॅशबोर्ड पाहू शकते। डॅशबोर्डची डिझाईनसुद्धा खूप छान देण्यात आलेली आहे। सो ब्लॅक आणि सिल्वर कॉम्बिनेशन याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। 2 एअरबॅग गाडीमध्ये तुम्हाला मिळत आहे। त्याच्यानंतर ग्लो बॉक्स तुम्ही इथं पाहू शकता, सफिशियंट ग्लो बॉक्स तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। सो त्याच्यानंतर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल AC तुम्हाला देण्यात आलेलं आहे पाहू शकता याच्यामध्ये। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर सो पॉवर सॉकेट इथं देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर स्पेस खूप देण्यात आलेलं आहे इथं पाहू शकता, भरपूर असं कप होल्ड, 2 कप होल्डर, त्याच्यानंतर पुढे स्पेस देण्यात आलेलं आहे। आणि गाडीमध्ये छान एक गोष्ट वाटणार ती म्हणजे कुठली तर गिअर लेवर पाहू शकता मित्रांनो, एकदम छोटासा गिअर लेवर आहे। एकदम इझिली तुम्ही गिअर याच्यामध्ये चेंज करू शकता। सो हँडब्रेक पाहू शकता, हँडब्रेक शेजारी तुम्हाला स्पेस देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर छोटासा एक छोटं होल्डर टाईप इथं देण्यात आलं आहे, स्पेस देण्यात आलेला आहे। मे बी तुमचे चिल्लर वगैरे काय असतील, पैसे असतील तर चिल्लर तिथं ठेवू शकता। त्याच्यानंतर आर्मरेस्ट इथं देण्यात आलेलं आहे पाहू शकता, छान अशा आर्मरेस्ट देण्यात आलेली आहे। आर्मरेस्ट खाली सुद्धा तुम्हाला स्पेस देण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता। याच्यामध्ये काही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू असतील तर ठेवू शकता। सो सीट मित्रांनो तुम्हाला लेदर सीट देण्यात आलेलं आहे। बकेट सीट देण्यात आलेलं लेदरमध्ये तुम्हाला छान अशा सीट देण्यात आलेल्या आहे। आणि विशेष म्हणजे कीलेस एंट्री आहे, बटन स्टार्ट कार आहे मित्र। सनरूफ गाडीमध्ये देण्यात आलेले पाहू शकता। टॉप एंड मॉडेल आहे, वेक्स मॉडेल आहे, सनरूफ गाडीमध्ये देण्यात आलेले। त्याच्यानंतर वरती पाहिल्यानंतर रीडिंग लॅम्प 2 देण्यात आलेले इथं पाहू शकता। तो सनपॅड सुद्धा 2 याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। सनपॅडवरती तुम्हाला इथं मिरर देण्यात आलेला आहे साईड पॅसेंजरला। त्याच्यानंतर मित्रांनो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही पाहू शकता। गाडीचं किलोमीटर जे झालेलं आहे 87,244 किलोमीटर गाडी झालेली आहे।
गाडीची कंडिशनही खूप छान आहे. त्याच्यानंतर 4 पॉवर विंडो तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. लॉक अनलॉक तुम्ही करू शकता, कार विंडो लॉक अनलॉक करू शकता, मिरर ॲडजस्टेबल इथून करू शकता. त्यानंतर रेअर सीटवर आपण जाणार आहोत मित्रांनो. तर रेअर सीट ओपन केलेली मित्रांनो आपण. तर रेअर सीटवरती तुम्हाला भरपूर असा स्पेस देण्यात आलेला आहे मित्रांनो. मी असं ऐकलं होतं की हायटेड पर्सन जो आहे तो हायटेड पर्सनला मागच्या रोमध्ये बसण्यासाठी खूप डिफिकल्टी होते. तर माझी नियरबाय 6 फीट हाईट आहे. सो स्पेस आहे भरपूर. आणि समोर लेग सपोर्ट पाहू शकता, लेग स्पेस पाहू शकता मित्रांनो, खूप जास्त आहे. कम्फर्टली 3 पर्सन आरामात राईड करू शकता. लेदर सीट देण्यात आले, त्याच्यामुळे कम्फर्टेबल सीट आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर बूट स्पेस आपण पाहणार आहोत. WRVचा बूट स्पेस पाहू शकता, छान असा मोठा असा बूट स्पेस याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. 363 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो. सफिशियंट आहे. तुमच्या 5 ते 6 बॅगेच्या याच्यामध्ये आरामात तुमच्या बसू शकता याच्यामध्ये. सो गाडीचं त्याच्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स मित्रांनो, आपण ग्राउंड क्लिअरन्स आपण पाहणार आहोत. नंतर मित्रांनो गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 188 mm चा ग्राउंड क्लिअरन्स याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. SUV कार आहे मित्रांनो. 188 ग्राउंड क्लिअरन्स खूप जास्त आहे, म्हणजे खूप कमी पण नाही मित्रांनो. सो 188 mm चा ग्राउंड क्लिअरन्स याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. SUV गाडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर WRV खूप छान ऑप्शन आहे मित्रांनो तुमच्यासाठी. 2018ची गाडी आहे. वेग स्टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो. गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली. त्याच्या आधी गाडीचं किलोमीटर जे आहे मित्रांनो 87,000 गाडीचं किलोमीटर झालेलं आहे. गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली मित्रांनो 7,50,000 गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली. स्लाइटली निगोशिएबल याच्यामध्ये असणार आहे. थोडाफार मान सन्मान होईल तुमचा. जर तुम्हाला WRV होंडा कंपनीची डिझेल गाडी पाहिजे असेल तर गाडी उपलब्ध आहे नाशिकमध्ये. दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि गाडी पाहू शकता आणि चांगली WRV गाडी घेऊन जाऊ शकता तुमच्या घरी.